नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्याची वाट पाहत होतात सैनिक स्कूलचा रिझल्ट जवळजवळ लागल्यासारखाच आहे. कारण आन्सर शीट आपल्याला जी तुम्ही सोडवलेली आन्सर शीट आहे ती जशाच तशी तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. ती स्क्रीनवर पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटवर सैनिक स्कूलच्या वेबसाईटवर जायचं आहे. ते वेबसाईटवर जाण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं क्लिक हिअर फॉर आन्सर की चॅलेंज असं येईल, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. मी एक डेमोसाठी टाकून दाखवतो. 2518 100 87 514. तसं खालीच जन्मतारीख 18/3/2014. खाली कॅप्चे आहे, तो कॅप्चे टाका. म्हणजे तो दिलेला जो नंबर असेल खाली त्यांनी. कधी कधी अक्षरं पण येऊ शकतात. सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथं वेगवेगळे 4 दिसत आहेत बघा. ग्रीन कलरमध्ये चॅलेंज आन्सर की, व्ह्यू चॅलेंज ऑन आन्सर की, चॅलेंज OMR शीट आणि व्ह्यू चॅलेंज OMR शीट. सुरुवातीला तुम्हाला ओपन केल्यानंतर तुमचं कॅन्डिडेटची पूर्ण डिटेल्स मिळेल तिथं. तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमचा सेंटर नंबर, सगळं सीट नंबर वगैरे सगळं दिसेल तिथं. आणि आपल्याला स्वतःची आन्सर शीट पाहण्यासाठी तिथं एक व्ह्यू OMR म्हणून दिलेलं आहे बघा, त्याला क्लिक करा. ती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर शीट जी तुम्ही तिथं सोडवलेली आहे जशाच तशी पाहायला मिळेल या पद्धतीनं. त्याची एकतर तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवा. कारण ही फक्त 7 तारखेपर्यंत तुम्हाला पाहता येईल, म्हणजे उद्याच्या दिवस. 7 तारखेनंतर हे निघून जाईल. त्यामुळे एकतर डाउनलोड करून घ्या किंवा त्याची स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा, हे तुम्ही जसं सोडवलेलं आहे तसं आलेलं आहे. त्यानंतर आता इथं 2 प्रकार आहेत. एकतर तुम्ही तुमची OMR शीटसुद्धा चॅलेंज करू शकता. आता तुमची OMR शीट तुम्ही आता मी काढल्यासारखं बघितलेली आहे, त्याला चॅलेंज करू शकता. म्हणजे काय असतं तिथं, चॅलेंज OMR शीटला करा. आता तिथं तुम्हाला आलेलं आहे बघा, डार्क केलेले गोल काही आहेत. ते तुम्ही सोडवलेले आन्सर शीट जे आहे ते समोर ठेवा. आणि इथं जी आन्सर शीट आहे आता आलेली स्क्रीनवर, ते एक एक प्रश्न नीट पहा की तुम्ही सोडवलेलं. फॉर एक्झाम्पल एक सांगतो मी, तुम्ही 1चं 1 सोडवले आणि इथं सुद्धा 1चं 1 आहे का पहा, आहे, म्हणजे करेक्ट आलेलं आहे. 2चं 2. पण कधी कधी काय होतं, त्यांनी स्कॅन करत असताना जर चुकून, समजा तुम्ही 1चं 1 गिरवलेलं आहे पण स्कॅन करत असताना त्यांच्याकडून 1ला 2 असं झालेलं असेल, तर तुम्हाला काय करायचं, तर त्याला चॅलेंज करायची की बाबा मी 1चं 1 सोडवलेलं आहे पण या चुकून स्कॅन करत असताना त्यांच्याकडून 1चं 2 झाले. तर हे कसं स्कॅन करायचं, त्याच्यासाठी परत वापस आहे एकदा बॅक. तर आता तिथं चॅलेंज OMR शीट करायचं. तिथं केल्यानंतर एकदा करा. आता तुम्ही 1चं जर आता इथं बरोबर आले असल्यामुळे चॅलेंज करायची गरज नाही. पण समजा तुम्ही 1चं 2 गिरवलेलं असेल आणि इथं 1 दिलं असेल, तर त्या 2ला क्लिक करायचं. खाली यायचं एकदम, जेवढे प्रश्न असतील तेवढे तुम्हाला जसं वाटत असतील 1400 प्रश्नामध्ये. आणि क्लिक केल्यानंतर तिथं मग तुम्ही जसं जसं पुढं फिल करत जाल, चूज फाईल, त्या ठिकाणी तुम्हाला तो दाखवायचे की फोटो काढून की मी प्रश्न क्रमांक 1चं उत्तर 2 लिहिलेलं आहे, चुकून इथं 3 झालेलं आहे, असं इथं त्याचा फोटो स्क्रीनशॉट मारून तिथं फोटो अपलोड करायचा. तेवढं एक लक्षात ठेवा. आणि त्यानुसार मग तुम्हाला तुमचं आन्सर शीटसुद्धा तिथं परत एकदा स्कॅनिंग होऊन व्यवस्थित तुमचे मार्क दिले जातील. आणि तुम्हाला शेवटी तिथं कॅप्चे वगैरे टाकलं की एका प्रश्नासाठी 100 रुपये अशी फीस आहे. ते फीस भरून तुम्ही तिथं चॅलेंज करू शकता. चॅलेंज केल्यानंतर मग तुमचं ते दुरुस्त होऊन येईल. आणि मग ही झाली पहिली पद्धत. मग आता चॅलेंज केलं, आता रिवर्स या, ते चॅलेंज केलं आपल्याला तिथं दिसून जाईल की मी या प्रश्नाला चॅलेंज केलेलं आहे. ते दिसलं की आपण समजायचं आपलं चॅलेंज ॲक्सेप्ट झालेलं आहे. त्यानंतर आता चॅलेंज आन्सर की, म्हणजे सैनिक स्कूलवाल्यांनी एक आन्सर की टाकलेली आहे. त्या आन्सर की बघा, क्लिक करा आणि बघा तिथं त्यांनी 1चं 1 उत्तर दिलेलं आहे. आता तुम्ही तुमचे मार्क इथं सुद्धा काढू शकता. कारण प्रत्येक आन्सर शीट ही ज्या त्याच्या सेटनुसार दिलेली आहे. आता याचा सेट नंबर D होता, त्यानुसार हे आन्सर शीट आलेली आहे. तर आपण तुमचे मार्क, आता प्रत्येक प्रश्न आन्सर की तुमची एक त्याची प्रिंट मारून घ्या आणि त्याचं प्रत्येक प्रश्न असे 1400 प्रश्नपत्र जेवढे आलेत तेवढे क्लिक करत राहा. फॉर एक्झाम्पल आता प्रश्न क्रमांक कुठलाही घ्या एक. आता सुरुवातीचाच घेतो मी एक. समजा प्रश्न क्रमांक 5 आहे. 5चं तुम्ही लिहिलेलं आहे 2 आणि इथं 5चं दिलेलं आहे समजा 3 दिलेलं आहे बघा.
तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की 5 या प्रश्नाचं उत्तर 2च येऊ शकतं, तर तुम्ही त्यांच्या आन्सर कीला चॅलेंज करू शकता. जसं की आता इथं 5चं 3 दिलं आहे, पण तुम्हाला वाटते की 2च येते, तर त्या 2ला क्लिक करा. पुन्हा त्याच पद्धतीनं खाली तुमचे जेवढे काय आन्सर की फक्त त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर तुम्हाला ते आन्सर तिथं सॉल्व करून टाकायचं आहे किंवा त्याची स्क्रीन शॉट मारून त्याचा फोटो अपलोड तुम्हाला करायचा आहे. तो अपलोड केल्यानंतर खाली तुम्ही कॅप्चे टाकलात या की तुम्हाला तिथं परत सबमिट वगैरे केलं, रिव्ह्यू वगैरे केलं की तिथं परत एका प्रश्नाला 200 रुपये या पद्धतीने तुम्ही जेवढे चॅलेंज करताल तेवढे प्रश्नाला तुम्हाला पर प्रश्न 200 रुपये देऊन तुम्हाला त्या प्रश्नाला चॅलेंज करता येईल. मग ते चॅलेंज केलेले प्रश्न काय होतात, एक्सपर्ट बसतात तिथं आणि तुमचं आन्सर की म्हणजे तुम्ही पाठवलेलं उत्तर आणि त्यांचं उत्तर याची टॅली करतात. त्यांना जर वाटलं की तुमचं उत्तर बरोबर आहे तर त्या प्रश्नाचे मार्क तुम्हाला मिळून जातील. तुम्हालाच नाही तर तुमच्यामुळं समजा 5चं त्यांच्याकडून चुकून 3 झालेलं असेल त्या सेटचं, तर त्या सगळ्याच विद्यार्थ्यांची पूर्ण आन्सर की, कारण ही फायनल आन्सर की नसते, ही प्रोविजनल आन्सर की आहे. या तुमच्या चॅलेंजनंतर तुम्हाला एक फायनल आन्सर की मिळेल आणि त्या फायनल आन्सर कीनुसार तुम्हाला नंतर मग तुमचा रिझल्ट येणार आहे. तो रिझल्ट मग त्यानंतर एक आता कारण ही आन्सर की तुमची OMR शीट आलेली आहे, याचा अर्थ जास्तीत जास्त निकाल एक 4-5 दिवसामध्ये निकाल लागून जाईल. एक 10-11 तारखेपर्यंत निकाल लागून जाईल, कारण जवळपास लागल्यासारखाच निकाल आहे आता तो. कारण तुमचे मार्क तुम्ही आता टॅली करू शकता तुमच्या OMR शीटनुसार. तर या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला चॅलेंज करू शकता तुम्ही. फक्त ते प्रश्न तुम्हाला वाटलं पाहिजे की हे प्रश्न माझे बरोबर आलेले आहेत, मग तुम्ही चॅलेंज करा आणि तुमचं जर उत्तर बरोबर असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचे मार्क वाढून येतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला लक्षात आला असेल किंवा काही अडचण असेल तर कमेंट करू शकता. मी तुम्हाला उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. धन्यवाद.